So the next point we are going to start with is classification of complexes. Classification of complexes depending upon the types of ligand. होमो म्हणजे सेम आणि लेप्टिक म्हणजे लिगँड्स. होमोलेप्टिक सगळे लिगँड्स काय असणार आहे सेम. असा कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स ज्यामध्ये सगळे लिगँड्स काय असणार आहेत सेम. फॉर एक्झाम्पल CONH3 आहे त्यामध्ये बघा NH3 6चे 6 लिगँड काय आहेत तर सेम. So here only one type of ligand surrounds the cobalt ion. The complex in which metal ion is bounded to only one type of ligands are called as homoleptic ligands. Heteroleptic मध्ये हेट्रो म्हणजे डिफरंट, लिप्टिक्स म्हणजे लिगँड्स म्हणजे एकापेक्षा जास्त व्हरायटीचे लिगँड्स आहेत. एकापेक्षा सो ह्यामध्ये बघा 4 अमोनिया आहेत आणि 2 क्लोरीन आहेत. सो 2 वेगवेगळे लिगँड्स आहेत. 2 वेगवेगळे ligands आहेत. Look at this. There are 2 types of ligand, ammonia and chlorine attached to CO3 plus ion. Such complexes in which metal ion is surrounded by more than one type of ligands are called as heteroleptic ligand. बाळांनो मला सांगा हा वाला कोणता लिगँड आहे, होमोलेप्टिक आहे का हेटेरोलेप्टिक आहे? हा वाला पहिला वाला 5 अमोनिया आणि 1 क्लोरीन आहे ना, हेटेरोलेप्टिक झाला. हा वाला कोणता आहे हेटेरोलेप्टिक, कारण नायट्रेटो ग्रुप आणि अमोनिया ग्रुप आहे. हा परत काय झाला हेटेरोलेप्टिक झाला. हा काय आहे येस कोणता लिप्टिक आहे तो होमोलेप्टिक. काय आहे तो होमो, कारण सगळे ऑक्झॅलेट आयन आहेत ना, तिन्ही सेमच आहेत ना आणि बायडेंटेड लिगँड आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. इथे कोऑर्डिनेशन नंबरचा संबंध येत नाही पण लिगँड सेम असायला पाहिजे. काय सेम असायला पाहिजे येस. नाव क्लासिफिकेशन ऑफ ऑन द बेसिस ऑफ चार्ज. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं आपण जेव्हा चार्ज ऑफ कॉम्प्लेक्स देतो त्यावेळी चार्ज ऑफ कॉम्प्लेक्स एकतर पॉझिटिव्ह येत आहे, नेगेटिव्ह येत आहे किंवा शून्य येत आहे. पॉझिटिव्ह असेल तर कॅटायनिक कॉम्प्लेक्स, नेगेटिव्ह असेल तर एनायनिक कॉम्प्लेक्स आणि काहीच चार्ज नसेल तर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. बाळांनो जेव्हा आपण एखादा कॉम्प्लेक्स लिहितो त्यावेळी कॅटायन पहिला आणि एनायन नंतरनं लिहित असतो. मग जर आता मला लिहायचं असेल ना इथं बघा हा CONH3 3+, ठीक आहे ह्यावरती चार्ज आहे +3 म्हणून कॅटायनिक कॉम्प्लेक्स म्हणतो. कसला कॉम्प्लेक्स म्हणतो कॅटायनिक. परत मी इथं असं लिहिणार आहे NiH2O4 Cl2. हे बघा NiH2O4 Cl2 ह्याच्यावरती चार्ज -2 असणार आहे. म्हणजे हा -2 जर असेल तर ह्या पूर्ण ह्याच्यावरती चार्ज काय असणार आहे, म्हणजे हा कसला कॉम्प्लेक्स आहे कॅटायनिक कॉम्प्लेक्स. एक अनेक टाईप आहे की तुम्ही कॉम्प्लेक्स बघायचा स्क्वेअर ब्रॅकेट पहिला आणि काउंटर आहे नंतर नाही तर तो कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कारण IUPACचा रूल आहे की पहिला काय लिहायचा कॅटायन आणि मग काय लिहायचा तर एनायन लिहायचा. सो कॅटायनिक कॉम्प्लेक्स इज a positively charged coordination sphere or a coordination compound having a positively charged coordination sphere is called as cationic sphere. For example, Zn NH3 4 2+ cationic complex, CONH3 5Cl 2+ cationic complex. ठीक है. Next, anionic sphere, a negatively charged coordination sphere or a coordination compound having negatively charged is called as anionic sphere. FeCN6 4- किंवा CrCN6 3- हे दोन्ही कसले लिगँड्स आहेत, सॉरी हे दोन्ही कसले कॉम्प्लेक्सेस आहेत एनायनिक कॉम्प्लेक्सेस. किंवा मला असंही लिहिते K3FeCN काय लिहिते 6. ह्याला काय म्हणणार आहे, हा कसला कॉम्प्लेक्स आहे नाही, हा कसला कॉम्प्लेक्स आहे K3FeCN6 एनायनिक. पहिला कॅटायन आणि नंतर ना काय लिहिलाय तर एनायन. पहिला कॅटायन K3 3K+ आणि FeCN6 3- FeCN6 3-. Anionic sphere complex, for example NiCN4 2-, K3FeCN6 have anionic coordination sphere FeCN6 3- and K+. Next counter ion. न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस हे आपण बघितलेलं सिस्प्लॅटिन
न्यूट्रल कॉम्प्लेक्स होता. अजून जेवढे काय कार्बोनिल्स कंपाऊंड आहेत ना, कसले कंपाऊंड आहेत? कार्बोनिल. NiCO4. NiCO4 कसला आहे सांगा परत हा? सांगा हा वाला कोणता कॉम्प्लेक्स आहे? कसला कॉम्प्लेक्स आहे हा? एनायनिक कॉम्प्लेक्स आहे, कारण कॅटायन पहिल्या नंतर एनायन आहे. हा वाला कॅटायनिक, हा चुकून निघाले, स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं. कसला कॉम्प्लेक्स आहे? कॅटायनिक. परत हा वाला एनायनिक, चार्ज मायनस आहे. येस न्यूट्रल, कारण En तर 0 असणार आहे, हा +2 तर हा -2. हा कोण असणार आहे? न्यूट्रल. कोणता कॉम्प्लेक्स आहे? न्यूट्रल. EN म्हणजे काय असतं तर इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल. आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल म्हणजे काय असते ते सांग. कोणताही नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव्ह व्हायला पाहिजे. तर कोणताही म्हणजे कोणताही नसतो. इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन जर म्हटला तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर काय असते? 2. निऑनचा ॲटॉमिक नंबर काय असते? 10. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 18. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर काय असते तर 36. हे तर कॉन्फिगरेशन अचीव्ह होणं मुश्किल आहे, कारण इथं 3D भरत नाही. कुठं भरते 3D? 4th पिरियडला. कुठं भरते 3D? 4th पिरियडला. म्हणजे इथून पॉसिबल आहे क्रिप्टॉन. म्हणजे क्रिप्टॉनचं कॉन्फिगरेशन पॉसिबल आहे. त्यानंतर क्रिप्टॉन नंतर झेनॉनचं कॉन्फिगरेशन पॉसिबल आहे, आणि मग रेडॉनचं कॉन्फिगरेशन काय आहे तर पॉसिबल आहे. आलं का लक्षात मी काय सांग? येस ऑर नो? इथं बघा, EANचा फॉर्म्युला आहे एक. EAN इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल्स टू Z मायनस X प्लस काय असते तर Y. आता Z म्हणजे काय? Z म्हणजे ॲटॉमिक नंबर. Z म्हणजे काय असते तर ॲटॉमिक नंबर. त्यानंतर Y म्हणजे काय असते? Z म्हणजे ॲटॉमिक नंबर असते. Y म्हणजे काय असते सांगा? Y म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय मेटल आयन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय द मेटल आयन. आणि सॉरी एक्स 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 Z Y नाही एक्स. एक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट बाय द मेटल आयन, अँड Y इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ लोन पेअर. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ लोन पेअर. ठीक आहे. आता बघा, हा आहे CONH3 6 आहे. CONH3 काय आहे? 3+. इथं कोबाल्ट आहे, ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा आहे. इथं 0, ह्या इज इक्वल्स टू +3. सो एक्स वरती चार्ज काय असणार आहे तर +3 असणार आहे. एक्स वरती चार्ज काय असणार आहे? येस, फाईन. कोबाल्ट जर घेतला तर कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर काय असतंय तर 27. आता एक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट आहेत. किती इलेक्ट्रॉन लॉस केले? 3. आणि Y म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन बाय द लोन पेअर्स. किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहेत लोन पेअरनं? 6 लिगँड आहेत ना. मग एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन्स देतो. 6 लिगँड्स किती देणार आहेत? 12. सो इथं EAN रूल फॉलो होतोय का बघूया. EAN रूल म्हणजे काय तर नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन अचीव्ह व्हायला पाहिजे. 36 किंवा 54 किंवा 86, ह्या केसमध्ये 36 व्हायला पाहिजे. मग इथं काय येणार आहे? EAN Z मायनस एक्स प्लस काय येणार आहे तर Y. Z किती आहे? 27 मायनस 3 प्लस काय येणार आहे? 12. का 12 सांगा? एकाचं 6, 6 इंटू 2 12. So 27 minus 3 is 24. 24 plus 12. 24 plus 12 36. काय आला? नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन आला. म्हणजे EN रूल फॉलो. जर 35 आला, काय आला? 35 किंवा 34, तर तो EAN रूल फॉलो करत. आता इथं फॉर एक्झाम्पल परत FeCN6 बघूया. FeCN6 काय बघूया तर 4-. FeCN6 4- मध्ये आयनचं चार्ज काय असते तर +2 असते. किती असते आयनचं चार्ज?
किती असते आयनचं चार्ज? +2 असते. आता त्यासाठी EAN इज इक्वल्स टू काय असते तर Z मायनस एक्स प्लस काय असते तर Y. मग Z ऍटॉमिक नंबर, आयनचा ऍटॉमिक नंबर किती आहे तर 26. किती इलेक्ट्रॉन लॉस केले तर 2 आणि घेतले किती तर 12. 26 मायनस 2 24. 24 प्लस 12 36. हा 36 म्हणजे EN फॉलो करतो. मग तो हा वाला फॉलो करत नसणार आहे, कोणता सांगा? FeCN6 3 मायनस हा वाला फॉलो नाही करणार, कारण त्या केसमध्ये ह्याचा चार्ज काय येणार आहे तर +3. +3 आलं म्हणजे काय येणार आहे तर 35 येणार आहे. काय येणार आहे 35. लिहून घ्या हा वाला EAN चा. हा एक्झामला विचारतात EAN. So the next point we are going to discuss is the most important point of this topic, that is IUPAC nomenclature. कसला nomenclature? IUPAC nomenclature. इथं बघा, सगळ्यांनी इथं बघायचं बोर्डवरती, सगळ्यांनी इथं बघायचं. सगळ्यात पहिला एखादा लिगँड चा जेव्हा आपण नाव देतो त्यावेळी आपण काय चेंज करतो बघा. जेव्हा आपण एखाद्या कॉम्प्लेक्सला काय करणार आहे, त्याचा IUPAC नेम देणार आहे, त्यावेळी हे जे IDE आहे हा कशामध्ये रिप्लेस होत असतो तर O. जर ATE आहे तर तो ATE कशामध्ये रिप्लेस होत असतो तर O. समजते? म्हणजे तुमच्या कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सचे लिगँड्सचे नाव जे आहेत, ब्रोमाइड असेल तर ब्रोमो, क्लोराइड असेल तर क्लोरो, फ्लोराइड असेल तर फ्लोरो, आयोडाइड असेल तर आयडो, सायनाइड असेल तर सायनो, सल्फेट असेल तर सल्फेटो, नायट्राओ असेल तर नायट्रेटो, नायट्रो असेल तर असं नाव दिलेली असतात. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? ओके. नेक्स्ट कार्बोनेट असेल तर मी काय म्हटलं, ATE असेल तर ATO, हायड्रा IXD असेल तर इथं O लावायचं, ऑक्झलेटो, नायट्रिटो, नायट्राइटो, नायट्रिटो. हा बघा NO2 जर नायट्रोजन लोन पेअर देणार आहे तर नायट्रो, आणि जर ऑक्सिजन लोन पेअर देणार आहे तर नायट्रिटो, जर नायट्रोजन लोन पेअर देणार आहे तर थायोसायनेटो, आणि जर कोण नायट्रोजन लोन सॉरी इथं फॉर लिगँड डोनर ऍटम, हा जर सल्फर डोनर ऍटम असेल तर थायोसायनेटो, आणि जर नायट्रोजन लोन पेअर असणार असेल तर आयसो काय येणार आहे तर थायोसायनेटो. आता बघा व्हेरी इंटरेस्टिंग, अमोनिया आहे. अमोनियाचं नाव अमाइन असते, स्पेलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही लिगँड नाव लिहिणार आहे अमोनियाचं तेव्हा अमाइन AMMच यायला पाहिजे, AMMINE. वॉटरचं नाव काय होतं तर ऍक्वा. वॉटरचं नाव काय होतं ऍक्वा. त्यानंतर ना कार्बन मोनॉक्साईडचं कार्बोनिल, स्पेलिंग चुकलंय, कार्बोनिल. इथिलिन डायामाइनचं इथिलिन डायामाइन किंवा इथेन 1,2 डायामाइन असं नाव देतो. एक लक्षात घ्या बाळांनो, जर तुमचा कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे, कसला कॉम्प्लेक्स आहे किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे, तर मेटलचं नाव आहे तसंच लिहिलं जातं, मेटलच्या नावामध्ये काही फरक पडत नाही. पण जर तुमचा कॉम्प्लेक्स एनायनिक कॉम्प्लेक्स आहे, पण जर तुमचा कॉम्प्लेक्स तर तुमचा एनायनिक कॉम्प्लेक्स लिहिताना त्या एनायन मधल्या मेटलचं नाव चेंज होत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम असेल तर त्या एनायनिक कॉम्प्लेक्स मध्ये त्याला मी लिहिणार आहे अल्युमिनेट. जर कोबाल्ट असेल तर कोबाल्टेट, जर गोल्ड असेल तर ऑरेड, जर मॅंगनीस असेल तर मॅंगनेट, जर प्लॅटिनम असेल तर प्लॅटिनेट, जर क्रोमियम असेल तर क्रोमेट, जर कॉपर असेल तर क्युप्रेट, जर आयन असेल तर फेरेट, जर निकेल असेल तर निकेलेट, आणि जर झिंक असेल तर झिंकेट. हे कधी होणार आहे? हे जर कधी असणार आहे, जर तुमचा कॉम्प्लेक्स जो आहे एनायनिक कॉम्प्लेक्स आहे, काय आहे, त्यावेळी मेटलचं नाव पण चेंज होणार, त्यावेळी मेटलचं नाव पण काय होणार आहे चेंज होणार आहे. सो एखादा कॉम्प्लेक्स जेव्हा लिहिताय तर त्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळ्यात पहिला कोणाचं नाव लिहायचं असतो तर कॅटायनचं, आणि मग कोणाचं नाव लिहायचं असतो तर एनायनचं. एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये पहिला नाव कोणाचा लिहायचा असतो तर कॅटायनचं, आणि नंतर नाव कोणाचा लिहायचा असतो तर एनायनचा लिहिला असतो. हे बघा, हा CONH3 6 आणि इथं काय आहे तर Cl3.
हे एक आहे. ठीक आहे. परत इथं काय आहे, CrCN6 3 मायनस आहे. इथं K4FpCN काय आहे तर 6 आहे. ठीक आहे. आणि एक असा कॉम्प्लेक्स आहे NiCO4. अजून एक कॉम्प्लेक्स आहे PtNH3 ट्वाइस Cl2. PtNH3 ट्वाइस काय आहे तर Cl. इथं बघा सगळ्यांनी पहिला नाव कॅटायनचं लिहायचं कधी पण आणि मग एनायनचं नाव लिहायचं. इथं कॅटायन हा आहे आणि हा काय आहे तर एनायन. सो पहिलं नाव कॅटायनचं लिहायचंय. मग कॅटायन जर कॉम्प्लेक्स असेल, जर कॉम्प्लेक्स कोणताही कॉम्प्लेक्स आहे, मग तो कॅटायनिक आहे किंवा एनायनिक आहे, त्याचं नाव लिहिताना सगळ्यात पहिलं लिगँडचं नाव लिहायचं. सगळ्यात पहिलं कोणाचं नाव लिहायचं, लिगँड. आता लिगँड 2दा आहे, 3दा आहे, 4दा आहे, 5दा आहे, 6दा, त्यावेळी त्याचे प्रिफिक्स वापरायचे डाय, ट्राय, टेट्रा, हेक्सा. आता इथं किती लिगँड आहेत, अमोनियाचा लिगँड आहे, एकच प्रकारचा लिगँड आहे, किती आहेत 6. मग याचं नाव काय लिहिणार आहे, हेक्सा. हेक्सा. आणि अमोनियाला काय लिहितो, अमाइन. हेक्सा अमाइन. पुढे काय लिहिणार आहे, कोबाल्ट. स्पेस सोडायची नाही, स्पेस सोडायची नाही. मेटलचं नाव आहे तसं लिहिलं, कारण हा कॉम्प्लेक्स कसला कॉम्प्लेक्स आहे तर कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. हा बरं. कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट आता मी खूपदा काढलंय म्हणून इथं सेपरेटली मी काढत बसले नाही. कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते 3, म्हणून त्याला पॅरेंथेसिस मध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं, पॅरेंथेसिस मध्ये. बरं, हेक्सा अमाइन कोबाल्ट हे कॉम्प्लेक्सचं नाव झालं. कोणाचं नाव झालं, इथं कोण आहे, क्लोरीन आहे. 3, 4, 5, 10 आहेत त्याचा काही संबंध नाही. क्लोरीन आहे, क्लोराईड. क्लोरीन आहे, काय लिहिणार आहे तर क्लोराईड. समज में आ रहा है. इथं खाली बघा, हा कॅटायन आणि हा काय आहे तर एनायन आहे. परत मी ह्याचा ऑक्सिडेशन नंबर काढत नाही. ऍक्च्युली पहिला रूल असतो की सेंट्रल मेटल आयनचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करायचा. आयनचा +2 आहे. पहिला लिहिताना कॅटायन लिहायचा. जेव्हा पूर्ण कॉम्प्लेक्स आहे तेव्हा पहिला लिहिताना काय लिहायचं, कॅटायन. मग कॅटायन मध्ये कोण आहे, पोटॅशियम. मग लिहिलं, ठीक आहे, पहिला पोटॅशियम लिहिला. मग थोडीशी जागा जोडायची, कॅटायन आणि मग एनायन. मग एनायन लिहिताना परत सायनाइड आहे ना, 6दा आहे ना, तुम्ही इथे काय लिहिणार आहे, पोटॅशियमचं हेक्सा सायनो. एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे, मग नाव आयन लिहिणार नाही, काय लिहिणार, फेरेट. काय लिहिणार, कारण एनायनिक जेव्हा कॉम्प्लेक्स एनायनिक असते तेव्हा मेटलचं नाव चेंज होत असते. मग इथं हेक्सा सायनो काय लिहिणार आहे तर फेरेट. पोटॅशियम हेक्सा सायनो नाही, क्लोराईड. कारण हा कॉम्प्लेक्सच्या बाहेर आहे ना, हा एनायन आहे, एनायन आहे. हा कॉम्प्लेक्सच्या आत असेल तर क्लोरो होणार आहे, कॉम्प्लेक्सच्या असेल तर क्लोरो. पण हा कॉम्प्लेक्सच्या बाहेर एक एनायन म्हणून आहे, म्हणून क्लोराईड आहे. मग हा पोटॅशियम हेक्सा सायनो फेरेट. फेरेट चार्ज किती आहे, 2. चार्ज किती आहे, चार्ज किती आहे, 2. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो. ठीक आहे. आता इथं बघा, परत किती सायनाइड्स आहेत, 6. 6 सायनाइड्स आहेत, म्हणून इथं काय येणार आहे, हेक्सा सायनो क्रोमेट येणार, कारण एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. क्रोमेट चार्ज किती आहे तर 3. आयन. आयन आयन लिहिलंय तर मी आयन लिहिलं कारण ते डायरेक्ट चार्ज आहे. समज में आ रहा है, ओके. हा कार्बोनिल आहे, किती कार्बोनिल आहेत, 4. मग याचं नाव काय लिहिणार आहे, टेट्रा कार्बोनिल निकेल. जागा सोडायची नाही, निकेल 0. निकेल 0 चार्ज. इथं प्लॅटिनमचा चार्ज +2 असते, क्लोरीनचा चार्ज काय असते -2, -1, -1 × 2. पण ऍट द एंड हा कसला कॉम्प्लेक्स आहे, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. मग याचं नाव लिहिताना किती, अमाइन आणि क्लोरीन आहे ना, मग आपण लिहिताना पहिला काय लिहिणार आहे, अल्फाबेटिकली ए पहिला येते, डाय अमाइन. परत डाय क्लोरो काय येणार आहे, प्लॅटिनम. प्लॅटिनम. प्लॅटिनमचा चार्ज काय, आयन बियन लिहायची गरज
जेव्हा आयन आहे त्यावेळी पुढे आयन, म्हणजे ज्यावरती चार्ज फक्त दिलंय त्यावेळी आयन म्हणून लिहायचं. चार्ज नाही दिलं तर आहे तसं कॉम्प्लेक्स लिहायचं. हा, स्पेस सोडायची नाही. पॅरेंथेसिस मध्ये मेटल आयनचं काय लिहायचं? ऑक्सिडेशन स्टेट. हा, आणि जेव्हा हे होमोलेप्टिक मोस्टली होते, जर हेट्रोलेप्टिक लिगॅंड असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डरला जायचं. लिगॅंडच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं. कोणाच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं? कोणाच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं? लिगॅंडच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं. कोणाच्या अल्फाबेटिकल ऑर्डरने जायचं? लिगॅंडच्या अल्फाबेटिकल. ठीक आहे, हे समजलंय. आता रूल्स बघूया. कारण कसं आहे, थोडे एक्झाम्पल्स बघितले आणि रूल्स बघितलं तर सोपं जातंय, म्हणून पहिला एक्झाम्पल्स दाखवले मी तुम्हाला. IUPAC nomenclature of coordination compounds. बघा, rules for naming coordination compounds recommended by IUC. In naming the complex ion or a neutral molecule, the name of the ligand first. जेव्हा तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्स आयनचं किंवा न्यूट्रल मॉलिक्युलचं नाव लिहित असता तर सगळ्यात पहिला कोणाचं नाव लिहायचं? लिगँडचं. आणि मग कोणाचं नाव लिहायचं? तर मेटलचं. ठीक आहे. The name of the anionic ligand are obtained. Anionic ligands, negatively charged ligands, are obtained by replacing IDE to O. क्लोराइडचं क्लोरो, ब्रोमाइडचं ब्रोमो, सायनाइडचं सायनो, हायड्रोक्साइडचं हायड्रॉक्झो. आता हे ना चेंज होतंय. एनसीईआरटी मध्ये ना IDE, ई फक्त ओ ने रिप्लेस करायचंय. मग ते क्लोराइडो, ब्रोमाइडो ते एनसीईआरटी ला. हा, इथं ATE च ई फक्त ओ ने रिप्लेस करायचं. ATO, कार्बोनेटो, नाइट्रेटो असं. सो द नेम ऑफ द कॉम्प्लेक्स इज वन सिंगल वर्ड. जो तुमचा कॉम्प्लेक्सचा नाव आहे तो सिंगल वर्ड आहे. हा, देर मस्ट नॉट बी एनी स्पेस बिटवीन डिफरंट लिगँड्स नेम्स एज वेल एज लिगँड्स नेम अँड द नेम ऑफ द मेटल आयन. कुठेही स्पेस द्यायची नाही. देर मस्ट नॉट बी एनी स्पेस बिटवीन डिफरंट लिगँड नेम्स एज वेल एज बिटवीन द लिगँड नेम अँड द नेम ऑफ द मेटल आयन. तुम्ही पॅरेंथेसिस देताय ना, तिथं पण नाही द्यायची स्पेस. तिथं पण स्पेस द्यायची नाही. आफ्टर द नेम ऑफ द मेटल, आफ्टर द नेम ऑफ द metal, write its oxidation state in Roman number which appears in parenthesis without space. How? Without any space between the metal name and the parenthesis. If the complex has more than one ligand of same type, then the prefix is di, tri, tetra, penta, hexa, so on are used. अजून एक सांगायचं विसरले. जर लिगँड बाय पॉलिडेंटेड लिगँड आहे, कसं लिगँड आहे तर हे नाही वापरायचे डाय ट्राय, तिथं असं वापरायचं बिस. दोनदा पॉलिडेंटेड लिगँड आहे तर बिस, तीनदा असेल तर ट्रिस, चारदा असेल तर टेट्रा किस, पाचदा असेल तर पेंटा किस. आता पाचदा तर नसते, बिस आणि ट्रिसच असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं बघा, हा असा आहे COEN थ्राइस, 3+ आहे ना, COEN थ्राइस काय आहे तर 3+. हा इथिलीन डायमाइड कसला लिगँड आहे? बायडेंटेड. बायडेंटेड म्हणजे कशामध्ये आला? पॉलिडेंटेड मध्ये आला. मग त्या केस मध्ये 3 आहे म्हणजे ट्राय नाही लिहायचं, त्यावेळी काय लिहायचं? ट्रिस. ब्रॅकेट मध्ये लिहायचं इथिलीन डायअमाइन. ट्रिस इथिलीन डायअमाइन काय येणार आहे तर कोबाल्ट. कोबाल्ट काय? आयन. आलं का लक्षात? Yes or no? For the complex having more than one type of ligand, they are written in the alphabetical order. Suppose two ligands with the prefixes are tetra, aqua and dichloro. तर aqua A पहिला येणार ना, तर पहिला aqua लिहिणार आणि मग dichloro. In alphabetical order, tetra aqua is written first and then dichloro. If the name of the ligand itself contains numerical prefixes, म्हणजे पॉलिडेंटेड लिगँड आहे सोप्या भाषेत. कसला लिगँड आहे? हा, तर त्या केस मध्ये दोनदा असेल पॉलिडेंटेड लिगँड तर बिस, तीनदा असेल तर ट्रिस, चारदा असेल तर टेट्राकिस, पाचदा असेल तर पेंटाकिस. पुट द लिगँड नेम इन द पॅरेंथेसिस. फॉर एक्झाम्पल इथिलीन डायअमाइन आहे ना, हा 3 वुड अपेअर ट्रिस इथिलीन डायअमाइन और ट्रिस इथेन 1,2 डायअमाइन. Next, the metal
the metal in the cationic or neutral complexes is specified by its usual name. त्याचं जे काय नेम आहे तेच लिहिलं जातं. While in the anionic complexes the name ends with the ATE. नेम कशाने एंड होत आहे? ATE. जरा इथं एक्झाम्पल्स बघा आता. हे 4 टाइप दिलेत त्यांनी. किती टाइप दिले? 4 टाइप. एनायनिक आयन आणि कंपाऊंड्स ऑफ एनायन, कॅटायनिक आयन्स आणि कॅटायनिक म्हणजे कंपाऊंड्स ऑफ कॅटायन्स आणि न्यूट्रल 5. जरा इथं लक्ष द्या. सगळ्यात पहिला इथं बघा NiCN4 2- आहे. NiCN4 काय आहे? 2-. निकेल वरती चार्ज काय असते? X कन्सिडर करूया. सायनाइड वरती चार्ज काय असते? -1. सो x into -4. x -4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर -2. सो x इज इक्वल्स टू काय येणार आहे तर +2. म्हणजे निकेल वरती चार्ज काय आहे तर +4. हा +2. आता नाव लिहिताना कसं नाव लिहिणार आहे? सायनाइड आहे ना, कितींदा सायनाइड आहे? 4दा. मग याचं नाव काय येणार आहे? टेट्रासायनो. निकेलेट लिहिणार ना? का निकेलेट लिहिणार सांगा? एनायनिक कॉम्प्लेक्स. आणि इथं 2 आणि पुढे काय लिहिणार आहे तर आयन. आलं का लक्षात? येस ऑर नो? आता हा जरी बायडेंटेड लिगँड असेल, जरी बायडेंटेड लिगँड असेल तरी आपण त्याला नॉर्मल नॉमेनक्लेचरच यूज करतो. इथं कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 असते. मग इथं काय लिहिणार आहे? ट्राय ऑक्झलेटो. ट्राय ऑक्झलेटो कोबाल्टेट. कोबाल्टेट. कोबाल्टेट काय असणार आहे? कोबाल्टेटचा चार्ज किती असणार आहे? 3 आयन. इथं FeCN6 4- आहे. म्हणजे आयन वरती चार्ज काय असणार आहे तर +2 असणार आहे. मग याचं नाव काय असणार आहे? हेक्सा सायनो फेरेट 2 काय असणार आहे तर आयन. कंपाऊंड्स कंटेनिंग कॉम्प्लेक्स एनायन आणि मेटल कॅटायन. कॉम्प्लेक्स एनायन आणि कॅटायन काय आहे तर मेटल. तर त्या केसमध्ये पहिला कॅटायनचं नाव आणि मग कोणाचं नाव लिहायचं तर एनायनचं नाव लिहायचं. मग इथं सगळ्यात पहिला काय लिहिणार आहे? सोडियम. सगळ्यात पहिला काय नाव लिहिणार आहे? सोडियम. इथं काय लिहिणार आहे? सोडियम. हा ठीक आहे. कॅटायनचं नाव सोडियम आहे. पुढं हेक्सा नायट्रो. ब्रॅकेट बिकेट काय नाही द्यायचं. सोडियम स्पेस सोडायची खरं. हेक्सा नायट्रो सोडियम हेक्सा नायट्रो कोबाल्टेट. काय कोबाल्टेट वरती चार्ज काय असणार आहे तर +3. इथं आयन बियन लिहायचं. हा एनायनिक आहे. काय एनायनिक आहे तर पहिला कॅटायन आणि मग एनायन. हा परत इथं पोटॅशियम. पोटॅशियम ट्रायऑक्झलेटो. बघा इथं मी स्पेस सोडली. पोटॅशियम ट्रायऑक्झलेटो अल्युमिनेट. आणि अल्युमिनियमची चार्ज कायम +3 असते. पाहिजे असेल तर फाइंड केलं तरी पण चालेल. मग परत काय असणार आहे इथं? सोडियम. काय असणार आहे? सोडियम हेक्सा फ्लोरो. हेक्सा फ्लोरो काय असणार आहे? हेक्सा फ्लोरो जागा सोडायची नाही. हेक्सा फ्लोरो अल्युमिनेट परत चार्ज काय येणार आहे? 3. आता कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे टेट्रा अमाइन कॉपर आयन. टेट्रा अमाइन. टेट्राचा ए वेगळा, अमाइनचा ए वेगळा, दोनदा येणार. टेट्रा अमाइन कॉपर. कारण कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे. मेटलचं नाव आहे तसं लिहायचं. चार्ज काय असते 2 आयन. इथं बघा. इथं लोन पेअर डोनर कोण आहे सांगा? नायट्रोजन आहे. कोण आहे लोन पेअर डोनर? नायट्रोजन.
सो इथं काय असणार आहे परत पेंटा ॲक्वा, पेंटा ॲक्वा, आयसो थायोसायनेटो, आयसोथायोसायनेटो आयन, आणि आयन वरती चार्ज, आता आयन वरती चार्ज इथं +2 असते, +2 का +3, इथं -1 ते जाऊन +1, हा +3 येणार. हे बघा चार्ज तुम्ही इथूनच फाइंड करताय, कसं सांगा, ह्याच्यावरती चार्ज काय तर -1 आणि हा चार्ज काय तर इज इक्वल्स टू +2 आहे, मग -1 त्या साईडला जाऊन काय झाला तर +1, त्यामुळे इथं चार्ज काय आला तर +3 आला. पर इथं प्लॅटिनम, इथं बिस यूज करणार, काय यूज करणार, बिस, कारण बायडेंटेड लिगँड आहे तो. मग पहिला काय लिहिणार आहे, बिस इथिलीन डायअमाइन, बिस इथिलीन डायअमाइन, बिस इथिलीन डायअमाइन थायोसायनेटो, थायोसायनेटो, दोनदा आहे, ठीक आहे, दोनदा असेल तर डायला, डायथायोसायनेटो प्लॅटिनम. परत प्लॅटिनम वरचा चार्ज फाइंड करा, हा -2 असतो, त्या साईडला जाऊन +2 होणार, +2 काय येणार आहे तर +4, इथं +4 काय येणार आहे तर आयन येणार आहे. आलं का लक्षात, येस ऑर नो. हा इथं बघा, हा टेट्रा अमाइन डायब्रोमो प्लॅटिनम चार्ज +4 आणि ब्रोमाइड, टेट्रा अमाइन डायब्रोमो प्लॅटिनम ब्रोमाइड. परत इथं बघा, अमाइन 5दा आणि कार्बोनेट 1दा आहे, ए पहिला येते म्हणून पेंटा अमाइन कार्बोनेटो कोबाल्ट क्लोराइड. परत COH2O NH3 पेंटा अमाइन ॲक्वा कोबाल्ट आयोडाइड, न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस, काहीच चार्ज नाहीये, 0 येणार आहे. प्लॅटिनम जेव्हा ते चार्ज आहे तिथं चार्ज लिहायचं, नेट चार्ज 0 असणार आहे कॉम्प्लेक्स वरती. सो इथं काय येणार आहे, ट्राय अमाइन ट्राय नायट्रो ट्राय अमाइन ट्राय नायट्रो कोबाल्ट, कोबाल्ट वरती चार्ज. नेक्स्ट काय येणार आहे तर पेंटा कार्बोनिल आयन, त्यानंतर ना काय येणार आहे तर ट्राय अमाइन ट्राय थायोसायनेटो रोडियम. समझ में आ रहा है. आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट वाला, हे बघा, तुम्ही आता काय केला, स्ट्रक्चर दिलेला त्यावरनं काय लिहिला, नाव, आता नाव दिले त्यावरनं स्ट्रक्चर लिहायचं. इथं बघा, ट्राय कार्बोनेटो कोबाल्टेट आयन, कोबाल्टेट लिहिलं म्हणजे हा कसला एनायन आहे, म्हणजे सॉरी कसला आयन आहे, कॅटायनिक कॉम्प्लेक्स आहे, सॉरी कॅटायनिक नाही, एनायनिक कॉम्प्लेक्स आहे. इथं बघा, मग काय लिहिणार आहे, पहिला स्क्वेअर ब्रॅकेट लिहिणार, कोबाल्ट लिहिणार आणि कार्बोनेटो CO3 3 टाइम्स चार्ज कसं फाइंड करणार बघा, हा इथं चार्ज खूप इम्पॉर्टंट आहे. कोबाल्टचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +3, कार्बोनेटचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर -2, एका कार्बोनेट वरती चार्ज काय असते तर -2, सो -2 into 3, सो 3 - 6 -3, म्हणजे ह्यावरती नेट चार्ज काय येणार आहे तर -3. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की चार्ज कसा येणार आहे. आता इथं सोडियम घेतलं, सोडियम लिहिताना असं लिहायचं NaX लिहूया, एक्स किती आहे ते नंतर फाइंड करूया. सोडियम हेक्सासायनोफेरेट म्हणजे आयन आहे आणि सायनाइड किती टाइम आहे तर 6 टाइम आहे. परत आता बघा, हा सोडियमचा X प्लस आयनचं किती येणार आहे तर 3 -6 इज इक्वल्स टू काय येणार आहे 0, काय येणार आहे 0, म्हणजे X काय येणार आहे -3 इज इक्वल्स टू 0, सो X इज इक्वल्स टू +3, म्हणजे सोडियम किती येणार आहे तर 3 टाइम्स. सोडियम किती टाइम्स येणार आहे, सोडियम किती टाइम्स येणार आहे 3 टाइम्स. समजतंय का, येस ऑर नो. ठीक आहे. आता इथं बघा, पोटॅशियम हेक्सासायनोफेरेट, मग आता पोटॅशियम परत के लिहायचं, हेक्सासायनेटला FeCN काय लिहिणार आहे तर 6. परत चार्ज कसं फाइंड करणार आहे, के चं X घ्यायचं,
एक्स प्लस 2 मायनस 6 इज इक्वल्स टू 0 म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 4. मग इथं काय येणार आहे तर 4. काय येणार आहे 4. ॲक्वा क्लोरो बिस इथिलीन डायमाइन. पहिला कोबाल्ट. मग इथिलीन डायमाइन कितींदा आहे 2दा आहे. ॲक्वा ग्रुप कितींदा आहे 1दा आहे. क्लोरीन ग्रुप कितींदा आहे 1दा आहे. बाळांनो कोबाल्ट वरती चार्ज किती आहे +3. क्लोरीन वरती चार्ज काय आहे -1. 3 - 1 +2. +3 - 1 +2. नेट चार्ज यावरती +2. नेट चार्ज यावरती +2. परत टेट्रा ॲक्वा डायक्लोरोक्रोमियम. हे बघा हा क्रोमियम आहे. टेट्रा ॲक्वा म्हणजे 4दा ॲक्वा ग्रुप आहे, 2दा क्लोरीन आहे आणि 1दाच क्लोरीन. क्लोरीन एकदाच बाहेर येणार कारण क्रोमियमचं चार्ज काय आहे तर +3. इथं क्लोरीन -1 × 2 झालं -2 म्हणजे इथं एक -1 आहे. डायअमाइन डायक्लोरोप्लॅटिनम हे सिस्प्लॅटिन. पीटी NH3 काय येणार आहे तर ट्वाइस आणि Cl2 येणार आहे. झालं. आलं लक्षात? स्ट्रक्चर्स लिहून घ्या.